नाचणी ही पचायला जेवढी हलकी आहे तेवढीच ती पौष्टिक सुद्धा आहे। त्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर आणि कॅल्शियम असल्यामुळे हाडे मजबूत करण्यासाठी ह्या तृणधान्याचा आपल्या शरीराला भरपूर फायदा होतो। त्यामुळे नाचणीचा आपल्या आहारात समावेश झालाच पाहिजे। त्यासाठी इथे आपण आज मऊ लुसलुशीत जाळीदार घावण बनवतोय नाचणीपासून। तर 1 कप एवढं नाचणीचं पीठ घेतलं, त्यामध्ये 2 चमचे बारीक रवा टाकून घेतलेला आहे। रवा आणि हे पीठ जे आहे ते छान मिक्स करून घेतलं। आता ह्यामध्ये पाणी टाकून आपल्याला हे पीठ छान असं भिजवून घ्यायचं। ह्यामध्ये एकही गाठ राहणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची। नाचणीच्या पिठाबरोबर इथे मी 2 चमचे एवढा बारीक रवा वापरलेला आहे। रव्याऐवजी तुम्ही तांदळाचे पीठ सुद्धा वापरू शकता। 1 कप नाचणीच्या पिठासाठी 2 चमचे तांदळाचे पीठ वापरायचं आहे। जेवढा रवा आपण घेतला तेवढंच आपल्याला तांदळाचं पीठ सुद्धा घ्यायचं आहे। दोन्हीपैकी एक कोणतेही वापरू शकता। आता 1 कप आपण पाणी टाकून छान मिक्स करून घेतल्यानंतर पुन्हा इथे मी दुसरा कप भरून घेतलेला आहे। आता हे दुसरा कप सुद्धा आपल्याला ह्या नाचणीच्या पिठामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे। आता हे छान मिक्स झाल्यानंतर ह्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि 10 मिनिटांसाठी हे पीठ जे आहे ते बाजूला ठेवून द्यायचं। आता आपण तोपर्यंत ओल्या नारळाची चटणी बनवून घेऊया। तर इथे मी अर्धी वाटी एवढे ओल्या नारळाचे काप घेतलेले आहेत। पाव वाटी एवढे आपल्याला ह्यामध्ये डाळवं घ्यायचे, थोडीशी कोथिंबीर, आलं आणि हिरवी मिरची, चवीनुसार मीठ घालायचे आणि हे छान आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचे। एकदा फिरवून घेतल्यानंतर त्यामध्ये पाणी टाकून ह्या चटणीची कन्सिस्टन्सी आपल्याला ॲडजस्ट करायची आहे। आता इथे आपली छान अशी ओल्या नारळाची चटणी झालेली आहे। तुम्ही अशीही खाऊ शकता, पण ह्याला आपण तडका देतोय। तर तडका पॅनमध्ये थोडंसं तेल टाकून घेतलं, त्यामध्ये अगदी पाव चमचा एवढी मोहरी घातली। मोहरी छान तडतडल्यानंतर अगदीच थोडेसे जिरे, 1 लाल सुकी मिरची आणि 3 ते 4 कढीपत्त्याची पानं, चवीनुसार मीठ टाकून घेतलं आणि हा जो तडका आहे तो गरम गरम तडका आपल्याला ह्या चटणीमध्ये टाकून घ्यायचा आहे आणि हे छान अशी चटणी मिक्स करून घ्यायची। तर इथे तुम्ही पाहू शकता मस्त अशी चविष्ट ओल्या नारळाची चटणी तयार झालेली आहे। चवीला अतिशय छान लागते आणि ह्या घावणासोबत तर चवीला एकदम मस्त लागते। तर हे पीठ भिजत ठेवून साधारण 10 मिनिट झालेले आहेत। आता आपण ह्यापासून लगेच घावण बनवून घेऊया। तर ह्या पिठामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे, थोडासा बारीक चिरून घेतलेला कांदा टाकला, बारीक चिरलेली कोथिंबीर, हिरवी मिरची टाकलेली आहे, त्यासोबतच थोडंसं लाल तिखट टाकून घेतलेलं आहे। आता हे जे आपण ह्यामध्ये काही भाज्या टाकलेल्या आहेत ते तुमच्या चवीनुसार तुम्ही कमी अधिक करू शकता। एखादी भाजी तुम्हाला ॲड करायची असेल, गाजर, शिमला मिरची अशी, तर तुम्ही ह्यामध्ये ॲड करू शकता किंवा एकदम प्लेन सुद्धा घावण बनवू शकता। तर इथे मी नॉनस्टिक पॅन घेतलेला आहे। नॉनस्टिक पॅन छान गरम झाला की ह्याला तेल वरून कांद्याने थोडंसं तेल लावून घेतलं आणि तेल लावल्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला हे जे तयार करून घेतलेलं पीठ आहे ते सोडायचं आणि घावण बनवून घ्यायचे। तर ह्याच्यावरती झाकण ठेवून साधारण 40 ते 50 सेकंदासाठी किंवा 1 मिनिटासाठी आपल्याला वाफ काढायची आहे। आता ह्याच्यावरचं झाकण उघडल्यानंतर लगेच आपल्याला घावण उलटून घ्यायचं नाही, तर वरची जी बाजू आहे ती आपल्याला सुकू द्यायची आहे। साईडने थोडंसं तेल सोडून घ्यायचं आणि नंतर आपल्याला हे घावण उलटून घ्यायचं आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता पहिलं घावण असल्यामुळे हे घावण उलटण्यासाठी थोडासा जास्त वेळ लागतो, पण जसजसे आपण घावण बनवत जाऊ तसतसं अगदी पटापट हे घावण तयार होतात। तर इथे पाहू शकता मस्त असे मऊ लुसलुशीत जाळीदार घावण तयार झालेले आहेत। तर 1 कप पिठामध्ये साधारण मीडियम आकाराचे 5 ते 6 घावण तयार झालेले आहेत। तर हे घावण ओल्या नारळाच्या चटणीसोबत चवीला अतिशय छान लागतात। तर ह्या पद्धतीने नाचणीचे घावण घरी नक्की ट्राय करा। रेसिपी आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त रेसिपी शेअर करा। उषाज किचनला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर उषाज किचनला सबस्क्राईब करा।